एकीकडे नवीन चक्रीवादळ तयार तर दुसरीकडे कमी दाबाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचे स्वरूप. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये पाऊस चांगला जोर धरणार आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने जे आहे ते चांगला धुमाकूळ देखील घातलेला आहे. आता सविस्तर हवामानाची महत्त्वाची अपडेट पाहूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये, तर त्यासाठी सबस्क्राईब करू शकता. आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तब्बल 60 वर्षांनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे. आसना नावाचं हे एक हवामान विभागाने मोठी खळबळजनक बातमी दिलेली आहे की तब्बल 60 वर्षांनंतर ही स्थिती पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात कमी दाबाचा प्रभाव राज्यावर मुसळधार ते अतिवृष्टीच्या स्वरूपात देखील पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात लातूर, उदगीर, देगलूर या ठिकाणी सतर्कच राहावे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला पुढील काही तासातच सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी झाली देखील असेल. हाच पाऊस नंतर केज, परळी, माजलगाव, परभणी, नांदेड, बीडच्या भागाकडे प्रभाव टाकेल. मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील नोंद होऊ शकते, हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. जामखेड, अहिल्यादेवीनगर, करमाळा, बार्शी, तुळजापूर या भागात देखील पाऊस चांगला जोर धरणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. इकडे श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात देखील पावसाची आगेकूच राहील. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे, अजून देखील जोर व्हाले. ज्या ठिकाणी पाऊस झाला असेल तुम्ही कमेंट करून नक्की कळवू शकता. तसेच पुढे पाहू शकता इकडे माकुना, मलकापूर, जळगाव, जामोद, इकडे पाचोरा, अजंठा, बुलढाणा, मेहकरचा भाग असेल, पातूर, वाशिम, मंगळूरपीर, रिसोड, लोणारचा भाग असेल. मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव, धुळे, जळगाव, पारोळापर्यंत हे वातावरण सक्रियता दाखवणार आहे. काही ठिकाणी मध्यम होईल तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. त्यातली त्यात इकडे हाय अलर्ट म्हणजे रेड अलर्टच म्हणावं लागेल. उदगीर, श्रीरामपूर, अंतपाल असेल, इकडे शिरूर, अंतपाल, लातूर, औसा भाग असेल, मुखेड, कंधार, धर्मादाबाद, पेठ, उमरी, भैंसा, परळी, गंगाखेड, बर्दापूर, केज, कळंब, चौसाळा, बीड या ठिकाणी सतर्कच राहावे. जामखेडचा देखील समावेश राहील. मध्यम ते मुसळधार, अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे. तसेच इकडे दौंड, पुणे, खेड, जेजुरी, बारामती, इंदापूर या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे. परंडा, बार्शी, वैरा, कुरुडवाडी, अकलूज, मोहोळ एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण सध्या आहे. या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी आज देखील लागणार आहे. बसमत, वडूज, विटा, सातारापर्यंत हलका मध्यम पाऊस राहील. मात्र या ठिकाणी सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता नाहीये. नाशिक, मालेगावच्या उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस तीव्रता दाखवणार आहे. मध्यम ते काही भागात मुसळधार देखील पावसाच्या सरी होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये आज पावसाला पोषक वातावरण आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्हे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या रडारवरती दिसून येत आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील असा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.